मस्तपैकी गुलाबी थंडी आणि या गुलाबी थंडीमध्ये गरमागरम खुसखुशीत भाजणीचं थालीपीठ आणि त्यावर लोण्याचा गोळा किंवा घरचं घट्ट ताजं दही. नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय प्रोटीन आणि फायबरयुक्त थालीपीठ भाजणी आणि त्या भाजणीपासून मिक्स भाज्यांचं थालीपीठ. काही जणांना थालीपीठाच्या सेवनानं जळजळ होते, थालीपीठ पचत नाही. परंतु आता हिवाळ्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये आपली पचन प्रक्रिया अगदी वेगानं कार्यरत असते आणि आपण ज्या पद्धतीनं थालीपीठाची भाजणी केली आहे आणि त्यापासून थालीपीठ तयार केलेत ना, ते थालीपीठ तुम्हाला अजिबात बाधणार नाहीत, उलट फायदेशीरच ठरतील. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित प्रोटीन आणि फायबरयुक्त खमंग थालीपीठ भाजणी आणि खुसखुशीत थालीपीठ. थालीपीठाची भाजणी पाहण्यापूर्वी त्या थालीपीठाच्या भाजणीपासून थालीपीठ कसं करायचं ते आपण प्रथम पाहणार आहोत. थालीपीठाच्या भाजणीची रेसिपी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे पहा, या भाजणीपासून थालीपीठ करण्यासाठी इथे आपल्याला 1/2 किलो दुधी भोपळा, 1 गाजर आणि 1 काकडी यांचा वापर करायचा आहे. सर्वप्रथम इथे आपल्याला भोपळ्याची, काकडीची आणि गाजराची साल काढायची आहे. खरं तर बरीच पोषण मूल्ये या सालीखालीच दडलेली असतात, परंतु त्यांना माती, धूळ लागलेली असते म्हणून आपण साल काढतो. तुम्हाला जर या कोणत्याच भाज्यांची साल काढायची नसेल तर काय करायचं, आपली भांडी घासण्याची जी हिरवी घासणी असते ना, त्या घासणीनं आपण या भाज्या घासून घ्यायच्या. परंतु लक्षात ठेवा, ही घासणी फक्त भाज्या घासण्यासाठीच वापरायची. आपल्या सर्व भाज्यांची सालं काढून झालेली आहेत. आता काय करायचं, मध्यम होलच्या आकाराच्या किसणीनं आपल्याला या भाज्या किसून घ्यायच्यात. जर आपण खूप बारीक किसलं ना तर मग त्यांना खूप पाणी सुटतं आणि मग आपल्याला खूप पीठ वापरावं लागतं. मग भाज्या पोटात जात नाहीत, फक्त पीठच जास्त पोटामध्ये जातं. हे पण आपल्या सर्व भाज्या किसून झाल्यात. आता या किसलेल्या भाज्या आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायच्या आणि लक्षात ठेवा, आपल्याला या भाज्या पिळून घ्यायच्या नाहीयेत, त्यातील पाणी काढायचं नाहीये. बोलमध्ये घातल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हळद, 1/4 टीस्पून हिंग, 1 टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर, 1 टेबलस्पून हिरवी मिरची आणि लसूण यांची पेस्ट घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ आणि 1 टीस्पून ओवा घालायचा आहे. ओवा अशा पद्धतीनं हातानं चोळून घालायचा आहे. बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. आणि कोथिंबीर वापरताना शक्यतो गावरान कोथिंबीरीचा वापर करायचा आणि कोवळे कोवळे देठ सुद्धा चिरून घ्यायचे. किंवा जर तुम्हाला कोथिंबीर वापरायची नसेल तर या जागी तुम्ही मेथी, पालक किंवा इतर तुमच्या आवडीची पालेभाजी घालू शकता. त्यामुळे थालीपीठाची पोषण मूल्य आणखीन वाढते. हे पहा, आपल्या सर्व भाज्या अगदी व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत आणि त्यांना पाणी पहा किती सुटले. एवढ्या सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं. आपल्याला वरून पाणी अजिबात घालायचं नाहीये. आणि लक्षात ठेवा, थालीपीठासाठी लागणारे सर्व मसाले आपल्याला भाज्यांमध्येच मिक्स करायचे, पिठामध्ये मिक्स करायचे नाही. अशा प्रकारे भाज्यांमध्ये मसाले मिक्स केल्यानं मसाले अगदी व्यवस्थित मिक्स होतात आणि पीठ सुद्धा आपल्याला एकदम घालायचं नाहीये, हळूहळू घालायचं. एवढ्या भाज्यांना 1 वाटी पीठ अगदी पुरेसं होतं. पीठ मळत आलं की यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालायचं. अशा प्रकारे तेल घातल्यानं आपली थालीपीठं आतून अगदी खुसखुशीत होतात. किंवा मग आपण लोणी काढल्यानंतर खाली जी बेरी उरते ना, ती सुपारी एवढी बेरी यामध्ये घालायची. त्यामुळे सुद्धा थालीपीठं अगदी खुसखुशीत आणि मऊ होतात. हे पहा, आपलं थालीपीठाचं पीठ आता मळून झालं आहे. पाहताय ना तुम्ही, आपण यामध्ये पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही आहे. आता हे पीठ आपल्याला झाकून 15 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटांनी झाकण काढायचं आहे. हे पहा, भाज्यांना पाणी सुटून आपलं पीठ आता आणखीन मऊ झालेलं आहे. आता आपल्याला थालीपीठं जितकी मोठी किंवा लहान करायची आहेत ना, तेवढ्या आकारामध्ये या पिठाचा एक गोळा घ्यायचा. पोळपाटावर ओलं सुती कापड पसरवून घ्यायचं आणि त्यावर पुन्हा थोडंसं पाणी सोडून हा गोळा त्यावर ठेवायचा आणि हळुवारपणे दाबत दाबत हा गोळा आपल्याला गोलाकार पसरवून घ्यायचा आहे. थालीपीठ थापताना पीठ आपल्या हातांना चिकटतं. मग मध्ये मध्ये पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि ओल्या हातानं हे थालीपीठ आपल्याला गोलाकार पसरवून घ्यायचं आहे. थालीपीठ गोलाकार पसरवून झाल्यानंतर हे पहा, त्याला 5 होल पाडायचे. या होलमधून आपल्याला थालीपीठ शेकताना त्यामध्ये तेल सोडण्यास उपयोग होतो. जर पोळपटभर थालीपीठ केलं तर मात्र 7 होल पाडायचे. हे पहा, एका बाजूला मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. आता कापडासहित पोळपटावरून ते थालीपीठ उचलायचं आणि तव्यावर हळुवारपणे घालायचं. तव्यावर थालीपीठ घातल्यानंतर हे पहा, अशा प्रकारे त्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि ते पसरवून घ्यायचं. पाणी पसरवून घेतल्यानंतर आता कापड हळुवारपणे थालीपीठापासून वेगळं करायचं. कापड काढून घेतल्यानंतर प्रत्येक होलमध्ये चमच्याच्या साह्यानं अशा प्रकारे तेल सोडायचं. थालीपीठाच्या गोलाकार सुद्धा तेल सोडायचं, मध्यावर सुद्धा तेल सोडायचं. आणि आता गॅसची फ्लेम मीडियम करायची, मध्यम करायची आणि यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिटानंतर हे 5 झाकणावर अशा प्रकारे वाफ जमा झालेली असेल आणि ती वाफ तव्यावर पडेल तेव्हाही सर्र असा आवाज येईल. सर्र असा आवाज आल्यानंतर आपण झाकण काढायचं आणि थालीपीठ उलट करून घ्यायचं. उलट करून घेतल्यानंतर प्रत्येक होलमधून तेल सोडायचं. थालीपीठाच्या गोलाकार सुद्धा तेल सोडायचं.
थालीपीठ जर तुम्हाला खूप मऊ हवं असेल ना तर दुसऱ्यांदा झाकण ठेवायचं आणि खुसखुशीत थोडंसं कडक हवं असेल तर मात्र झाकण ठेवायचं नाही. मी झाकण ठेवलं आहे. हे 2 मिनिटांनी झाकण काढायचं. उलटण्याच्या साहाय्यानं हे थालीपीठ आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचे, शेकून घ्यायचे. आपलं पहिलं थालीपीठ भाजून झालेलं आहे. आता ते काढून घ्यायचे. इथून पुढील सर्व थालीपीठं आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायची आहेत. लक्षात ठेवा, जर तुम्हाला थालीपीठं खूप मऊ हवी असतील तरच दुसऱ्यांदा झाकण ठेवायचे. नाहीतर मग एकदा झाकण काढून घेतल्यानंतर जेव्हा आपण थालीपीठ पलटी करतो त्यावेळी दुसऱ्यांदा झाकण ठेवायचं नाही. 2-3 वेळा थालीपीठ पलटून घ्यायचं आणि कुरकुरीत खुसखुशीत शेकून घ्यायचं. थालीपीठ शेकताना जेवढा तुम्ही तेलाचा वापर कराल तेवढं आपलं थालीपीठ खुसखुशीत होतं. मी इथे आज तेलाचा वापर केला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही साजूक तूप किंवा बटरचा देखील वापर करू शकता. आणि थालीपीठ करताना शक्यतो मुलं ज्या भाज्या खात नाहीत ना त्या भाज्या यामध्ये घालायच्या. मुलांना कळूनसुद्धा येत नाही की यामध्ये कोणत्या भाज्या घातल्या आहेत ते. हो, परंतु तुम्ही कोणत्याही भाज्या थालीपीठामध्ये घातल्यात ना तरी एक काकडी मात्र किसून त्यामध्ये अवश्य घाला. काकडीमुळे थालीपीठाची चव खूप छान आणि वेगळी लागते. एवढ्या मिश्रणापासून जवळपास आपली 4 मध्यम आकाराची थालीपीठं तयार होतात. हे आपली सर्व थालीपीठं तयार करून झालेली आहेत. आता आपण ती एका प्लेटमध्ये सर्व करूया. शक्यतो थालीपीठं दही आणि लोण्याबरोबर छान लागतात. आपण ही थालीपीठ भाजणी सालांसहित असलेली कडधान्य आणि सालांसहित असलेल्या डाळी यापासून बनवलेली आहे. त्यामुळे इतर थालीपीठांपेक्षा यांचा रंग थोडासा डार्कच येतो, थोडासा ब्राऊन येतो. परंतु तुम्ही टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस, तुमची आवडती एखादी चटणी किंवा मिरचीचं, आंब्याचं लोणचं याबरोबर सुद्धा थालीपीठाचा आस्वाद घेऊ शकता. किंवा मग एखादी कोशिंबीर असेल तर उत्तमच. अगदी उसळींबरोबर सुद्धा ही थालीपीठं खूप छान लागतात. परंतु आपण डाळींचा आणि कडधान्यांचा वापर करून ही भाजणी बनवली आहे म्हणून उसळ बनवण्याची काही गरज नाही आहे. आपण डाळी आणि कडधान्यांपासून ही भाजणी बनवली आहे आणि डाळी आणि कडधान्यांमध्ये इतर धान्यांपेक्षा प्रोटीन जास्त असतात म्हणून आपण याला प्रोटीन भाजणी असं म्हटलं आहे. आणि या थालीपीठ भाजणीपासून आपल्याला फक्त थालीपीठच तयार करता येतील असं काही नाही. यामध्ये तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ घातलं तर यापासून पालकाचे आणि मेथीचे थेपले तयार होऊ शकतात. टम्म फुगणारी खुसखुशीत अशी मसाला पुरी सुद्धा तयार होते. आणि जर तुम्ही यामध्ये थोडासा रवा आणि डाळीचं पीठ मिक्स केलं ना तर मस्तपैकी कुरकुरीत अशी धिरडी तयार होतात. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, थोडंसं दही घातलं ना तर यापासून मस्त असे लुसलुशीत जाळीदार उत्तप्पे देखील तयार होतात. आणि सकाळी नेहमी प्रोटीनचा ब्रेकफास्ट केलेला आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो. एकदा का सकाळी तुम्ही घरी केलेल्या घट्ट ताज्या दह्याबरोबर 2 थालीपीठांचा नाश्ता केलात ना तर दुपारपर्यंत तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही. आपली थालीपीठं तर झाली. आता ही थालीपीठाची भाजणी कशी करायची ते पाहूया. डाळी आणि कडधान्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असतं म्हणून आपण ही थालीपीठ भाजणी आज डाळी आणि कडधान्यांपासूनच तयार करणार आहोत. आणि त्यासाठी आपण प्लेन डाळींचा वापर न करता छिलक्यासहित म्हणजे कवरसहित असलेल्या डाळी आणि कडधान्य वापरणार आहोत. म्हणजे आपल्याला फायबरसुद्धा मुबलक प्रमाणात मिळेल. त्यासाठी आपण डाळी आणि कडधान्यांचं जे प्रमाण वापरलंय ना ते 1 वाटी म्हणजेच 100 ग्रॅम इतकं वापरतोय. 1 वाटी हिरवी छिलका मूग डाळ, याऐवजी तुम्ही अख्खे हिरवे मूग वापरले तरी सुद्धा चालणार आहे. 1 वाटी छिलका उडीद डाळ, 1 वाटी मटकी, 1 वाटी मसूर, 1 वाटी चवळी, 1 वाटी काळे हरभरे म्हणजे पिवळे हरभरे, 1 वाटी काबुली चणे, 1 वाटी राजमा आणि 1 वाटी सोयाबीन. सोयाबीनचे चंक्स न वापरता आपल्याला इथे डायरेक्ट सोयाबीनच वापरायचं. मी इथे काश्मीरी म्हणजे चॉकलेटी राजम्याचा वापर केला आहे आणि छोले अगदी छोटे वापरलेत. मार्केटमध्ये 3 साईजमध्ये छोले मिळतात, त्यातील अगदी छोटे म्हणजे चवळी इतके असणारे छोले मी वापरलेत. ही सर्व कडधान्य आणि डाळी आपण प्रत्येकी 100-100 ग्रॅम म्हणजे 1 वाटी वापरले. आता काय करायचं, आपल्याला 1 वाटी भरून मिक्स धान्य घ्यायची. ती धान्य कोणती तर गहू, ज्वारी, बाजरी आणि नाचणी. यामध्ये तांदूळ तर आपण अजिबात वापरणार नाही आहोत. या सर्व रेग्युलर म्हणजे रोजच्या धान्यांमध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी असतं, मात्र कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप असतं जे मधुमेही रुग्णांसाठी खूप घातक असतात. म्हणजे यांच्या सेवनानेच रक्तातील शुगर पटकन वाढते. म्हणून आपण ही सर्व रेग्युलर धान्य सर्व मिळून 1 वाटी वापरतोय. आणि शक्यतो आपल्याला ही सर्व धान्य, कडधान्य आणि डाळी गावरान वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही धान्य आणि कडधान्य दीर्घकाळ टिकावीत म्हणून मार्केटमध्ये त्यांना पावडर स्वरूपातील केमिकल लावलेले असतात जे आपल्या शरीरासाठी घातक असतात. म्हणून आपल्याला हे सर्व धान्य, कडधान्य आणि डाळी धुवून घ्याव्या लागतात. परंतु आपण ही धान्य, कडधान्य आणि डाळी धुतल्या तर ते सुकण्यासाठी खूप कालावधी लागतो. म्हणून काय करायचं, एक ओलं सुती कापड घट्ट पिळून घ्यायचं आणि या ओल्या सुती कापडावर आपल्याला ही धान्य ठेवायची, डाळी ठेवायच्या आहेत आणि प्रत्येक धान्य, प्रत्येक डाळ आपल्याला वेगवेगळी पुसून घ्यायची आहे. म्हणजे त्यावरील सर्व केमिकल निघून जातील. आपली सर्व धान्य, कडधान्य, डाळी निवडून साफ करून ओल्या कापडावर स्वच्छ पुसून झालेली आहेत. आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढई गरम झाली की मंद आचेवर आपल्याला ही सर्व धान्य, डाळी आणि कडधान्य भाजून घ्यायचे.
सर्वप्रथम आपण छिलका मूग भाजायला सुरुवात करूया. छिलका मूग ही नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक मानली जाते आणि मधुमेही रुग्णांसाठी तर ही वरदानच आहे. मुगाच्या डाळीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात जे उष्माघातापासून आपल्याला मदत करतात. शिवाय पचायला हलकी असल्यानं वजन नियंत्रणात राहतं. हिरवे मूग रक्तातील साखरेची पातळी तर कमी करतातच, शिवाय बॅड कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब यावर सुद्धा छिलक्याची मुळा किंवा हिरवे मूग खूप फायदेशीर ठरतात. हे पण आपल्या डाळीचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे आणि घरभर आरोमा देखील पसरायला लागलाय. याचा अर्थ आपली डाळ भाजून झाली, आपण ती काढून घेऊया आणि लगेचच आपण काळी छिलका उडीद डाळ भाजायला सुरुवात करूया. काळ्या उडदामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतं, जे हृदयातील रक्तवाहिन्या संबंधित प्रणाली निरोगी ठेवण्यास मदत करतं. काळ्या उडदाच्या सेवनाने आपल्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते, संतुलित राहते, म्हणून ते आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर ठरतात. उडदाच्या सेवनानं पोट दीर्घकाळ भरलेलं राहत असल्यानं मध्ये आधे काही खाण्याची इच्छा होत नाही, त्यामुळे साहजिकच आपलं वजन आपोआपच नियंत्रणात राहतं. हे पण आपली उडीद डाळ सुद्धा खमंग भाजून झालेली आहे. आता ती सुद्धा आपण काढून घेऊया आणि लगेच आपण यामध्ये मसूर भाजायला सुरुवात करूया. हे पण इथे मी अगदी बारीक गावरान असे मसूर घेतलेत. मसूर डाळीतील फायबर आणि प्रोटीन वजन नियंत्रणात ठेवतं. तसेच मसूर डाळीमध्ये कॅलरीज सुद्धा कमी असतात. यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यानं मधुमेही रुग्णांसाठी ही डाळ खूप फायदेशीर ठरते. मसूर डाळीच्या सेवनानं हाडं, दात आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारतं, त्वचेचं आरोग्यही सुधारतं. हे पण आपले मसूर भाजत आले. जसजसे मसूर भाजले जातात तसतसा त्यांचा आकार कमी होत जातो. आता मसूर काढून घेऊयात आणि यामध्ये आपण लगेच मटकी भाजायला सुरुवात करूया. मटकीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं. वजन कमी करण्यासाठी, स्नायू वृद्धीसाठी, हाडं मजबूतीसाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी मटकीचा खूप उपयोग होतो. हे पण आपल्या मटकीनं रंग बदलायला सुरुवात केली. आता मटकी सुद्धा आपण काढून घेऊया आणि लगेचच आपण चवळी भाजायला सुरुवात करूया. चवळीमध्ये भरपूर फायबर असतं जे पचनक्रिया सुरळीत करतं आणि बद्धकोष्ठता दूर करतं. चवळीमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ए आणि सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि मुख्य म्हणजे चवळीच्या सेवनानं निद्रानाशाची समस्याही दूर होण्यास मदत होते. हे पण आपल्या चवळीचा रंग बदलायला सुरुवात झाली. आता आपण चवळी काढून घेऊया आणि लगेचच यामध्ये आपण हरभरे भाजून घेऊया. असं म्हणतात दिवसाच्या खाण्याची सुरुवात आपण हरभऱ्यानं करावी, म्हणजे हरभऱ्यांचा ब्रेकफास्ट असावा, म्हणजे आपलं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. आपोआपच आपल्याला मध्ये काही खाण्याची इच्छा होत नाही आणि मग वजन नियंत्रणात राहतं. याशिवाय यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यानं लठ्ठपणाचा धोकाही संभवत नाही. हरभऱ्याच्या सेवनानं रक्तातील साखर नियंत्रणात राहते, त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी हरभरा खूप फायदेशीर ठरतो. हे पहा हरभऱ्याला तडे जाऊ लागलेत, म्हणजे ज्याचे फुटाणे तयार होऊ लागलेत. आता आपण हरभरे काढून घेऊया आणि आता लगेचच आपण काबुली चणे म्हणजे छोले भाजायला घेऊया. हे पाय काबुली चणे आकारानं अगदी बारीक आहेत. तुम्हाला जर मोठे चणे म्हणजे छोले वापरायचे असेल तर तुम्ही मोठ्या आकाराचे देखील वापरू शकता. यांचा आकार लहान असल्यानं हे लगेच भाजले जातात आणि दळायलाही सोपं पडतं. काबुली चण्यांमध्ये फायबर, प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे आपल्याला आपली भूक कंट्रोल करता येते, लवकर भूक लागत नाही. महत्त्वाचं म्हणजे यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जो मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरतो. तसेच काबुली चण्यांच्या सेवनानं बीपी देखील नियंत्रणात राहतो. हे पण आपले काबुली चणे भाजत आले ते काढून घेऊया आणि लगेचच आपण राजमा भाजायला सुरुवात करूया. राजमा रंगामध्ये आणि साईजमध्ये सुद्धा 2-3 प्रकारे मिळतो. मी इथे चॉकलेटी रंगाचा काश्मीरी राजमा वापरतोय. तुम्ही बदामी रंगाच्या राजमाचा देखील वापर करू शकता. राजमामध्ये देखील फायबर मोठ्या प्रमाणात असतं, जे शुगर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. राजमामध्ये असे प्रोटीन्स आणि विटॅमिन्स असतात जे आपली बुद्धी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. हे पण आपल्या राजम्याला तडे जाऊ लागले, तो फुटू लागले. आता आपण तो काढून घेऊया आणि लगेचच आपण यामध्ये सोयाबीन भाजायला सुरुवात करूया. सोयाबीनमध्ये फायबर, प्रथिनं, अँटीऑक्सिडंट, ओमेगा-3 भरपूर प्रमाणात आढळतं. आहारामध्ये नियमित सोयाबीनचा वापर केल्यानं हाडांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. लठ्ठ असणाऱ्या व्यक्तीने तर सोयाबीनचं सेवन अवश्य करावं. आपले सोयाबीन देखील भाजून झालेत. आता आपण जे गहू, ज्वारी, बाजरी आणि नाचणी हे मिक्स 1 वाटी धान्य घेतले ना, ते सुद्धा आपण भाजून घेऊया. ही मिश्र धान्य भाजत आली की यामध्ये आपल्याला पोषण मूल्य आणखीन वाढवण्यासाठी 1 टीस्पून मेथी दाणे घालायचे. लक्षात ठेवा आपल्याला फक्त 1 टीस्पूनच मेथी दाणे घालायचे. जास्त घातले तरी काहीच हरकत नाही, परंतु जास्त घातल्यानं आपली सगळी भाजणी मग कडवट होईल. हे पण आपली मिश्रधान्य मेथी दाणे भाजत आलेले आहेत. आता ते सुद्धा आपण काढून घेऊया. थालीपीठ भाजणीसाठी लागणारी सर्व धान्य, कडधान्य आणि डाळी भाजून झालेल्या आहेत. आता याच कढईमध्ये आपल्याला एक मोठी वाटी भरून म्हणजे साधारण 50 ग्रॅम इतके धने भाजून घ्यायचे आणि हे धने आपल्याला अगदी मंद आचेवरच भाजून घ्यायचे. धने अजिबात
करपू द्यायचे नाही. धणे लगेचच भाजले जातात. हे पहा आपल्या धण्यांचा रंग बदलायला सुरुवात झाली आणि घरभर आरोमा देखील पसरलाय. आता धणे काढून घेऊया आणि मंद आचेवर आपण जिरे भाजायला सुरुवात करूया. जिरे देखील लगेचच भाजले जातात. आपले जिरे भाजून झालेत, आता आपण ते काढून घेऊया. आपले सर्व जिन्नस भाजून झालेत, आता गॅस बंद करायचा आहे. आणि हे पहा आपल्याला 10 ग्रॅम खडा हिंग आणि 2 हळकुंड घ्यायची आहेत. हे दोन्ही जिन्नस आपल्याला वेगवेगळे खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचे. बारीक म्हणजे अगदी बारीक करायचे नाही, त्यांचे तुकडे करायचे आणि ते सुद्धा या भाजणीमध्ये आपल्याला घालायचे. आणि आता सर्वात शेवटी पचनक्रिया सुलभ होण्यासाठी यामध्ये आपल्याला मूठभर ओवा घालायचा आहे. ओवा आपल्याला न भाजताच घालायचा आहे. थालीपीठ भाजणीसाठी लागणारे सर्व जिन्नस भाजून झालेले. आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि गिरणीमधून दळून आणायचे. दळून आणताना मात्र आपल्याला ही भाजणी खूप गव्हाच्या पिठासारखी बारीक करायची नाहीये, तर भाकरीच्या पिठासारखी जाडसर दळून आणायची. हे पहा अशा प्रकारे, म्हणजे आपली थालीपीठं खुसखुशीत होतात, चिवट होत नाहीत. मग तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये अशा प्रकारे प्रोटीन आणि फायबरयुक्त थालीपीठाची भाजणी तयार करा व त्यापासून चांगले खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.